रोहिणीस देवभक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर पहा, आपल्यावर खूप वाईट काळ येत असतो आणि आपल्याला तो वाईट काळ दूर करण्याकरता काहीतरी आपल्याला घरगुती उपाय पण करावं लागतात. त्याच्यामुळं आपण जर हे उपाय जर केले तर आपल्याला नक्कीच 100% फरक पडतो. तर आपल्याला वाईट काळामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ, मीठ आणि गुलाब पाणी किंवा गोमूत्र असं आपण तुम्ही जर टाकलं तर त्याच्यामुळे पण आपल्याला वाईट काळामध्ये भरपूर असा फायदा होतो. आपण ह्याची जर आंघोळ केली तर. आणि आपल्याला केंद्रामध्ये पण पंचगव्य असं आपल्याला भेटत असतं. तुम्ही जर ते आणलं अमावस्या पौर्णिमेला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जे पंचगव्य आणलेलं असतं आणि ते पूर्ण अंगाला आपल्या चोळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आंघोळ करायची. ह्याच्यामुळे पण आपल्याला खूप असा फरक पडत असतो. तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. कच्चे दूध पण तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं मिसळलं आणि त्याने पण आंघोळ केली तर ह्याच्यामुळे पण आपलं आयुष्य वाढते आणि आपल्याला वाईट काळामध्ये त्याचा भरपूर असा फायदा होत असतो. आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर हळद आणि थोडंसं गंगाजल असं आपण जर मिक्स केलं तर ह्याच्यामुळे पण आपलं नशीब जे आहे ते उजळतं. आपण म्हणतो ना, नशीब आपलं उघडलं पाहिजे, तर असं आपलं नशीब पण त्याच्यामुळं उजळत असतं. तर तुम्ही नक्कीच हळदीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि आंघोळ करा. 1 चिमट हळद आणि थोडंसं गंगाजल आपण टाकून घ्यायचं आहे. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आणखी एक तुम्ही जर मीठ टाकून जर आंघोळ केली तर तुमचे जे अडकलेले पैसे आहे किंवा जे तुमचे काम होत नाही आहे, तुम्हाला वाटते काय आमचे कामं होत नाही, तर तुम्ही जर शनिवारी, मंगळवारी किंवा रोज पण थोडंसं 2-4 खडे मीठ पाण्यामध्ये टाकले आणि त्याने आंघोळ केली तर तुमचे जे अडकलेले कामे आहेत ते पण होणार आहेत. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये परत आपल्याला विलायची पण टाकायची आहे. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण विलायची टाकून आंघोळ केली तर ह्याच्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते. विलायची, 2 लवंग टाकून जर आपण आंघोळ केली तर. आणि आपल्यावरचा जो वाईट काळ आहे तो लवकर दूर होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये विलायची टाकायची आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. तर पहा, हे उपाय सर्व तुम्हाला सांगितलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता. रोज उपाय केला तर तुम्हाला लवकर फरक पडेल. 21 दिवस तुम्ही करून पहा, 41 दिवस करून पहा. केल्याशिवाय तर आपल्याला काही कळत नाही, पण मग जर आपण केलंच तर 100% ह्याचा आपल्याला रिझल्ट भेटत असतो. तर तुम्ही कमीत कमी 21 दिवस हा उपाय करून पहा. कोणता तरी एक उपाय तुम्ही धरा आणि तो 21 दिवस किंवा 41 दिवस करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि आपली मनोकामना महादेवाच्या चरणी अर्पण करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. तुमचं नशीब हे रातोरातच बदलणार आहे, पण तुम्ही 100% उपाय करून पहा.